मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. महिला सक्षमीकरणाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. नरेंद्रनगर चौकात बुलेटस्वार महिलेचा पुतळा उभारून महिला सक्षमीकरणाचा उत्साहाने प्रचार करण्यात आला. ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा मानमोडे यांच्या पुढाकारानं दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं बुलेट रॅलीचं आयोजन केलं जातं. यात महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग असतो, ज्यातून समाजात महिला सक्षमीकरणाची जनजागृती केली जाते. या उपक्रमामुळे बुलेट रॅलीमध्ये सहभागी महिलांना सन्मान मिळत असून नागपूर महानगरपालिकेनं या महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करण्यासाठी पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुतळा महिलांच्या सामर्थ्याचं प्रतीक असून समाजात सक्षमीकरणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पसरवण्याचं काम करीत आहे. पूजा मानमोडे यांच्या नेतृत्वाखाली बुलेट रॅलीनं महिलांना नवसंजीवनी दिली आहे. यामुळे महिलांच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा. आता आपण नरेंद्रनगर चौक इथे आहोत. राष्ट्रसंतांनी फार सुंदर म्हटलेलं आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी. महिला सक्षमीकरणासाठी आपल्या भारत देशामध्ये अनेक योजना राबविल्या जातात आणि त्यातच आपल्या नागपूर महानगरपालिकेने सुद्धा महिला सक्षमीकरणाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हा पुतळा उभारलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हा पुतळा म्हणजे नेमका कुणाचा, ही बाई म्हणजे नेमकी काय जी मराठमोळ्या वेशामध्ये आहे. तर तुम्हाला सांगू इच्छिणार की ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन यांच्या अध्यक्ष पूजाताई मानमोडे या दरवर्षी मागील 10 वर्षांपासून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं म्हणजेच 8 मार्चला बुलेट रॅली काढत असतात आणि त्या सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी काम करतात. आणि त्याचंच प्रतीक म्हणून महिला सक्षमीकरणाला सलामी देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं या मराठमोळ्या वेशामध्ये असलेली ही महिला जी बुलेटवर बसून आहे आणि फेटा बांधून असलेली महिला, या महिला सक्षमीकरणाचं प्रतीक म्हणून त्यांना सलामी देण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन सचिन ढेगडेसह मी प्रियंका. शंखनाथ न्यूज नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.